नेपाळमध्ये अलीकडेच निवडणुका पार पडल्या, ज्यामध्ये बालेन शहा हे तरुण नेते म्हणून उदयास आले. बालेन यांनी भारतीय माध्यमांमध्येही मोठ्या प्रमाणावर प्रसिद्धी मिळवली खरी. मात्र एक असं नाव आहे ज्याची नेपाळमध्ये तुलनेने कमी चर्चा होत असली तरी भारतीय नेत्यांमध्ये त्यांची पकड बालेन शहा यांच्यापेक्षा अधिक मजबूत मानली जाते. ते नाव म्हणजे नेपाळच्या निवडणुकीत खासदार बनलेले संदीप राणा. मार्च 2026 मध्ये झालेल्या निवडणुकीत संदीप यांनी आपल्या गृहक्षेत्र असलेल्या पाल्पा जिल्ह्यातील पाल्पा एक मतदारसंघातून विजय मिळवून खासदार म्हणून नवीन ओळख निर्माण केली. भारतातील विद्यार्थी राजकारणात सक्रिय असलेले आणि नंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे पीए म्हणून काम केलेले संदीप आता नेपाळचे खासदार झालेत. नेपाळमधील 34 वर्षांचा कम्युनिस्ट बालेकिल्ला उद्ध्वस्त करण्यात महत्वाची भूमिका बजावणारा म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जाते. आज आपण यांच्याच विषयी जाणून घ्यायचा प्रयत्न करणार आहोत. नमस्कार, मी ओंकारमुळे, कॅमेरा आहे जयेश पाटील. संदीप राणा यांचा सुरुवातीचा राजकीय आणि सामाजिक प्रवास नवी दिल्ली येथून सुरू झाला. दिल्लीमध्ये शिक्षण घेत असताना ते विद्यार्थी संघटना अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेशी जोडले गेले. त्यांनी 2018 मध्ये हेमवती नंदन बहुगुणा गढवाल केंद्रीय विद्यापीठातून अभाविपची निवडणूक जिंकली होती. अभाविपमध्ये कार्यरत असताना त्यांनी विद्यार्थी हित, सामाजिक मोहीम आणि संघटनात्मक उपक्रमांमध्ये सक्रिय भूमिका बजावली होती. याच काळात त्यांची ओळख एक सक्रिय आणि मेहनती युवा कार्यकर्ता म्हणून निर्माण होऊ लागली. विद्यार्थी राजकारण आणि संघटनात्मक कार्याचा अनुभव मिळाल्यानंतर संदीप राणा यांना राष्ट्रीय पातळीवर काम करण्याची संधी मिळाली. त्यांनी भारताचे वरिष्ठ नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत दीर्घकाळ वैयक्तिक सहाय्यक अर्थात पीए म्हणून काम केलं. या काळात त्यांना मोठ्या पातळीवरील राजकारण, प्रशासन आणि संघटन व्यवस्थापन जवळून समजून घेण्याची संधी देखील मिळाली, ज्यामुळे त्यांचा अनुभव आणि नेतृत्व क्षमता अधिक मजबूत झाली. यानंतर काही काळाने संदीप राणा आपल्या मायदेशी अर्थात नेपाळमध्ये परतले. नेपाळमध्ये परतल्यानंतर त्यांनी आपल्या आसपासच्या भागात सामाजिक कार्याची सुरुवात केली. युवकांना संघटित करणे, सामाजिक जनजागृती वाढवणे आणि स्थानिक पातळीवरील विकासाशी संबंधित प्रश्नांवर काम करणे हे त्यांचं प्रमुख ध्येय बनलं. हळूहळू ते एक सक्रिय सामाजिक कार्यकर्ता आणि तरुण चेहरा म्हणून ओळखले जाऊ लागले. भारतात मिळालेली ओळख आणि नंतर संपर्क याचाही त्यांना मोठा फायदा झाला. सामान्यतः भारतीय राजकारणाशी थेट संबंध असलेल्या नेपाळी व्यक्तींना अधिक प्रभावशाली मानलं जातं. त्यांच्या सामाजिक सक्रियतेचा आणि जनसंपर्काचा प्रभाव मार्च 2026 मध्ये झालेल्या निवडणुकीत स्पष्टपणे दिसून आला. संदीप राणा यांनी पाल्पा एक मतदारसंघातून विजय मिळवून खासदारपद प्राप्त केलं. त्यांच्या विजयाकडे नेपाळच्या राजकारणात उदयास येणाऱ्या तरुण नेतृत्वाच्या रूपात पाहिलं जाते. पाल्पा ही जागा 1991 पासून नेपाळच्या कम्युनिस्ट पक्षाचा बालेकिल्ला म्हणून मानली जाते. 1990 मध्ये नेपाळमध्ये जन आंदोलनानंतर बहुपक्षीय लोकशाही पुन्हा प्रस्थापित झाली. 1991 मध्ये पहिल्या संसदीय निवडणुका झाल्या. त्या निवडणुकांपासून पाल्पा परिसरात डाव्या विचारसरणीच्या पक्षांना मोठा पाठिंबा मिळू लागला. विशेषतः कम्युनिस्ट पार्टी ऑफ नेपाळ या पक्षाने येथे मजबूत संघटन उभं केलं. पाल्पा जिल्हा प्रामुख्याने डोंगराळ आणि ग्रामीण भागात मोडतो. अशा भागात जमीन, शेती, स्थानिक स्वायत्तता आणि सामाजिक समता या मुद्द्यांवर डाव्या विचारसरणीचे पक्ष अधिक प्रभावी ठरले. त्यामुळे कम्युनिस्ट पक्षाला दीर्घकाळ मतदारांचा पाठिंबा मिळत गेला. कम्युनिस्ट पक्षाने या भागात स्थानिक पातळीवर मजबूत नेतृत्व तयार केलं. गावागावात कार्यकर्त्यांचे जाळे उभं केलं. स्थानिक समस्या, सहकारी संस्था, शेतकरी संघटना आणि सामाजिक चळवळींमुळे पक्षाची पकड मजबूत झाली. डाव्या पक्षांनी पाल्पामध्ये घरोघरी संपर्क, कार्यकर्त्यांचे नेटवर्क आणि संघटनात्मक शिस्त यावर भर दिला. त्यामुळे अनेक निवडणुकात त्यांना सातत्याने यश मिळालं. 1991 नंतर झालेल्या अनेक संसदीय निवडणुकांमध्ये या भागातून कम्युनिस्ट पक्ष किंवा डाव्या आघाडीचे उमेदवार वारंवार विजयी होत राहिले. त्यामुळे पाल्पा मतदारसंघाला हळूहळू कम्युनिस्टांचा बालेकिल्ला असं संबोधलं जाऊ लागलं. नेपाळी कम्युनिस्टांना असं वाटलं की ते अजूनही फक्त नेपाळी काँग्रेसच्या उमेदवाराविरुद्ध निवडणूक लढतायत. परंतु पराभवानंतर त्यांना समजलं की संदीप राणा हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीत घडलेला राजकीय कार्यकर्ता आहे.
कम्युनिस्टांना पराभूत केल्यानंतर राणा यांना सांस्कृतिकदृष्ट्या हिंदू, वैचारिकदृष्ट्या भारत समर्थक आणि राजकीयदृष्ट्या खूप कठोर म्हणून पाहिलं जाते. अशा प्रकारे एका बाजूला बालेन शाह यांच्या विजयाची चर्चा माध्यमांमध्ये गाजत असतानाच दुसऱ्या बाजूला शांतपणे पण प्रभावीपणे पुढे येणारे संदीप राणा हे नावही राजकीय वर्तुळात लक्ष वेधून घेते. म्हणूनच असं म्हणता येईल की विजय बालेनशहाचा असला तरी चर्चेत संदीप राणा यांचेही स्थान वेगळं ठरते. भारताशी पूर्वीपासूनच असलेले संबंध आणि संपर्कामुळे संदीप राणा यांना भारत नेपाळ संबंधांमध्ये दुवा म्हणून पाहिले जाते. नेपाळच्या राजकारणात भारतीय राजकीय प्रणालीची ओळख असलेले नेते तुलनेने कमी असल्याने त्यांची भूमिका भविष्यात अधिक महत्त्वाची ठरू शकते. व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुर्तास धन्यवाद.